नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये एक पत्रक आपल्या समोर आलेलं आहे आणि हे तेच पत्रक आहे जे अगोदर मला असं वाटलं होतं की आता आपल्यासोबत लांडगा आला रे आला ही गोष्ट होतच राहते। ठीक आहे, म्हणजे 9 महिन्याचं लेकरू 9 महिने वेळ घेऊन देता, तुम्ही त्याला 4थ्या आणि 5व्या महिन्यात जर म्हणणार की बाबा तुझं नाव हे आणि तुला हे करायचं ते करायचंय, तर तशा गोष्टी होणार नाही। हे तेच पत्रक आहे जे अगोदर मला असं वाटलं होतं की ते कदाचित त्यामध्ये काहीतरी एडिटिंग केलेलं असेल। पत्राची भाषा आणि GR ची भाषा यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं होतं। आता तेच पत्र आलेलं आहे समोर मोहिते साहेबांचं आणि यांच्या म्हणजे त्या पत्रात असं लिहिलेलं आहे की मागणी पत्र जे आहे ना तर ते MPSC कडे पोहोचलेलं नाहीये। मग आता साधारणपणे कोणाच्या मनात प्रश्न येतो की भरती लांबणार का, काय खुलासा आहे काय नाही, आपण ते सगळं पाहूया। तर पूर्वी आपली तलाठी भरतीसाठी ही MPSC ची बॅच आपण लॉन्च केलेली आहे। ठीक आहे, 1.1 या तलाठी भरतीचं सेशन सध्या चालू झालेलं आहे। तुम्ही कन्सिडर करू शकता। आपले यावरती भरपूर विशेष करून असे लेक्चर झालेले आहेत। TCS चे जे प्रश्नपत्रिका होत्या किंवा TCS चे प्रश्न MPSC मध्ये कसे फिरतात यावरती आपण डिटेलमध्ये सगळ्या विषयांचे आपण म्हणजे विविध सेशन्स घेतलेले आहेत। यावरून शिक्षकांना खरोखर MPSC ची माहिती आहे की नाही हेही तुम्हाला कळेल आणि MPSC चा पॅटर्न जो आहे तर तो देखील करण्यासाठी तुम्हाला आणखी मदत होईल। तर तुम्ही ते लेक्चर चेक करू शकतात आणि बॅच जे आहे तर ती देखील जॉईन करू शकता। नाव आता हेच ते व्हेरी सेम लेटर आहे। ठीक आहे, दूध का जला पाणी भी फुक फुक के पीता है। नाव आता इथं हेच पत्र आहे की जिथं 10 होतं, जे मी सांगितलं होतं की यार मराठीतून असायला नाही पाहिजे आणि तेच कोणत्याही परिस्थितीत, ठीक आहे, कोणत्याही परिस्थितीत मलाही इथं दिसलं। ठीक आहे, आता GR ची भाषा आणि पत्राची भाषा वेगळी असते। हे पत्र आहे, हे GR नाही। ठीक आहे, GR मध्ये कोणत्या परिस्थितीत नसतं। ठीक आहे, बट एनिवेज आता पाहूया विषय काय आहे। ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची जे मागणी पत्र आहे शासनात सादर करण्याबाबत 30 एप्रिलला हे पत्र आलं होतं। ठीक आहे, मोहिते साहेबांचं होतं आणि त्यावेळेस आपण व्हिडिओ घेतला होता। ठीक आहे ना, आता उपरोक्त संदर्भाच्या पत्रांन्वये अधीनस्थ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी पदे भरण्याकरता रिक्त पदाच्या मागणीपत्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरता विभागीय आयुक्त कार्यालयास 8/5 पर्यंत सादर करण्याबद्दल, ठीक आहे, म्हणजे 8/5 पर्यंत जे आहे ना तर ते सादर करायचं होतं। ठीक आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत जे आहे ना तर ते सादर करायचं होतं, पण करण्यात आलेलं नाही, अद्यापही प्राप्त झालेलं नाही। जिल्ह्यातील 8 जून पर्यंत, आता काही तारीख दिलेली आहे 8 जून पर्यंत कोणत्याही परिस्थितीत शासनात सादर करावे हे सांगितलेलं आहे। कारण की ग्रुप C कंबाईनची जाहिरात जी यायला पाहिजे होती ती आलेली नाहीये। तर त्या ग्रुप C च्या कंबाईनच्या जाहिरातीच्या सोबतच बाकीच्या सरळ सेवेची जाहिरात जी आहे तर ती देखील येऊ शकते। न आता आपल्यासोबत एक एक आर्टिकल RTI मी जे टाकला होता, बाकी सगळ्यांनी व्हिडिओ घेतला पण मी काही त्याच्यावरती घेतला नाही, असू द्या म्हटलं। न आता हे 2 तारखेचं पत्रक आहे। ठीक आहे, आणि यामध्ये सांगितलेलं आहे की आयोगाकडं काहीही पाठवण्यात आलेले नाही आणि कॅटेगरी वाईज आरक्षण जे आहे ना तर ते देखील झालेलं नाहीये। हेच जे पत्र आहे म्हणजे MPSC कडे कुठल्याही प्रकारचं मागणीपत्र गेलेलं नाही। ह्या दोन्ही पत्रकावरून आपल्याला समोर आलेलं आहे। MPSC कडे विभागाकडून जेव्हा मागणीपत्र जाईल आणि तिथून पुढे सेवा प्रवेश नियम एक महत्त्वाचं अपडेट व्हायचे बाकी आहे। ठीक आहे, महसूल विभागाचं त्यांनी सांगितलं होतं की 5 मेचा जो MPSC चा GADच्या दाखल्याने जो आलेला होता GR आपल्या समोर, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक विभागाने अगोदर त्यांचे सेवा प्रवेश नियम अपडेट करायचे आहे आणि नंतर मागे पुढे मागणीपत्र जरी गेलं तरी काही हरकत नाही, पण तो अपडेटचा एक GR जो आहे तर तो सोबत येणार, समोर येणार। आणि मला असं वाटतं की पुढच्या 60 ते 90 दिवसामध्ये खूपच चांगले दाट शक्यता आहे की ही ग्रुप B ची तर नाही, ग्रुप C च्या कंबाईनच्या जाहिरातीसोबत हे जे सरळ सेवेचं विस्तारीकरण झालेलं आहे MPSC मार्फत त्याची जाहिरात एक जंगी जाहिरात येऊ शकते आणि यामध्ये 7 ते 10 हजार किंवा 10 हजारपेक्षा जास्त देखील पदं पाहायला मिळू शकते। न अशामध्ये आतापासून तुम्ही तयारी केलेलं म्हणजे एक शहाणपणाचं लक्षण असणार आहे। कोणत्याही शिक्षकाकडे करा, कोणत्याही शिक्षक जे तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यासोबत आपल्याला शिकवलेलं त्यांनी समजतं, एक मोटिवेशन येतं आणि तुम्हाला असं वाटतं की खरोखर विश्वास आहे त्यांच्यावरती, कोणत्याही शिक्षकांचं करा। या केसमध्ये तुम्ही आमचंही ॲप्लिकेशन किंवा आमची ही बॅच कन्सिडर करू शकता, माझी ही बॅच कन्सिडर करू शकता। मी कधीही तुम्हाला बॅचचं प्रमोशन करताना मी कधी म्हटलं नाही की आमचीच बॅच बेस्ट आहे आणि आमचेच घ्या। मी नेहमी एक शब्द वापरला, तो कन्सिडर करा। ऑल राईट, एनिवेज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता। आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया। राम राम।